आणि म्हणून आपल्याला सुद्धा मी आज दुपारच्या असणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये RSSचे प्रमुख मोहन भागवत जे आहेत त्यांना एक प्रश्न विचारला होता. उत्तर देतील की नाही याची मला कल्पना नाही, त्यांना उत्तर देण्याची सवय नाही आहे. हो, मी अधिकृत सांगतोय. एक शिष्टमंडळ त्यांना असं निवेदन द्यायला गेलं. ते जिथे जाणार होते तिथे असणारा सगळ्यांना भेटलं आणि सांगितलं की आम्हाला आमचं निवेदन द्यायचं आहे. त्यांनी पोलिसांनाही सांगितलं की आम्हाला निवेदन द्यायचं आहे, का त्यांना ब्लॅक कॅट सिक्युरिटी आहे. निरोप असा आला की RSSने आत्तापर्यंत कधीही निवेदन कोणाचं स्वीकारलेलं नाही. ते म्हटले अपवाद करा, आमचं स्वीकारा. ते म्हटलं आमची संस्कृती नाही की इथे निवेदन स्वीकारले. तेव्हा मी मोहन भागवतांना विचारतोय की तुमची आणि नरेंद्र मोदी वर्षभरात भेट झाली का याचा खुलासा करा. का दोन हिटलर आहेत. एक संघटनेतला हिटलर आहे आणि दुसरा लोकशाहीतला हिटलर आहे. तेव्हा आम्हाला ह्या दोन हिटलरांची भेट झाली आहे का ह्याची माहिती पाहिजे. दुर्दैवाने माझ्या टीकेनंतर आता नरेंद्र मोदीच्या पाठीमागचा बॉडीगार्ड दिसायला लागलाय. काय का मीच म्हणत होतो की नरेंद्र मोदी हा एकटाच दिसतो, दुसरा कोणी दिसत नाही लाल किल्ल्यावरनं. पण त्यांच्या अगोदरचे सगळे पंतप्रधान बघा, त्या सगळ्या पंतप्रधानाच्या पाठीमागे दोन बॉडीगार्ड त्या ठिकाणी दिसतात. मोदी त्या बॉडीगार्डला सुद्धा घाबरत होता. आणि तो घाबरत याच्यासाठी होता की उद्या त्या बॉडीगार्डचा चेहरा बघून लोकांनी ही चर्चा केली की मोदीपेक्षा बॉडीगार्ड चांगला आहे. मोदीपेक्षा बॉडीगार्ड चांगला आहे ही चर्चा होईल म्हणून तो बॉडीगार्डलाच दाखवत नव्हता, अशी परिस्थिती आहे. मागच्या 10 दिवसापासून एक बॉडीगार्ड दिसायला लागलाय, एक बॉडीगार्ड दाखवला जातोय, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या माणसाला आपले अंगरक्षक जे आहेत, आपल्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी आहेत, त्यांना दाखवण्यावरून सुद्धा त्याला भीती वाटते. या माणसाची मानसिकता काय असणार आहे. हा स्वतःवरतीच एवढा प्रेम करतो आणि उद्या जर पंतप्रधान झाला नाही ना आपला चेहरा दिसला नाही तर हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये काय का, हा एक रोग आहे, मानसिक रोग आहे. आणि म्हणून मित्रो, आज जे सांगितलं जातंय की मोदींशिवाय पर्याय नाही, मी त्यांना असं म्हणतो की काय महत्वाचं काम झालं एवढं तरी सांगा. नाहीतर मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्रपती आले होते, जो बायडन. त्या दोघांची प्रेस कॉन्फरन्स चालली होती.
तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवरती पाहिलं असेल, मोदीच्या हातामध्ये ग्लास होता की नव्हता? त्या ग्लासचा असताना संकेत असतं. संकेत काय असतं की तुम्ही दारू पिणार असाल तर ह्या ग्लासमध्ये असतं, या हातामध्ये ग्लास असतो. आणि तुम्ही दारू पिणार नसाल तर तुमचा ग्लास या हातामध्ये असतो. मोदीने चुकून तो चुकून दारूचा ग्लास चुकीच्या हातामध्ये धरलं होतं. आणि ती सगळी प्रेस कॉन्फरन्स जगामध्ये चालली होती, म्हणून मोदीची बदनामी होईल की मोदी दारू पितात म्हणून बदनामी होईल, या काळजीपोटी ते बायडननी सांगितलं की मोदीजी आपला ग्लास जो आहे तो चुकीच्या हातामधला आहे, तो बदला. आता ते संभाषण इंग्रजीमध्ये होतं. बायडन इंग्रजीमध्ये बोलत होता. पुन्हा खोला तुम्ही बघत असाल की तो एकदा नाही तीनदा सांगत होता आणि मोदी आपला 3 वेळा खिकी 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 हसत बसला. मी माझ्या मनातलं नाही सांगत आहे. तुम्ही आजही गेला तर तुम्हाला असणाऱ्या युट्यूबवरती तो सीन दिसेल. आणि शेवटी बायडन स्वतः म्हणणार, ह्याला मी सांगतोय नीट वाग तरी हा नीट वागत नाही. आता असा तीर मारणारा इथल्या असणाऱ्या बीजेपीच्या कार्यकर्त्याला पंतप्रधान पाहिजे असेल तर माझ्या अंदाजाने देशाचं लखलाभ झाला असंच मी त्या ठिकाणी मानणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.